पाटण तालुका सर्वसामान्य आणि सर्व पाटण तालुक्यातल्या जनतेला घरगुती वापराची वीज कायमस्वरूपी माफ व्हावी या मागणीसाठी आपण 15 मे 2026 रोजीपासून पाटण ते मुंबई मंत्रालय पायी आपण जात आहे। तर त्या पायी जात असताना आपण पाटण तालुक्यातल्या जनतेसाठी वीज कायमस्वरूपी माफ व्हावी याकरता आपण जात आहे। ते जात असतानाचे कारण असं आहे की पाटण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोयना धरण असेल, पवनचक्की असेल किंवा आता नवीन येणारे प्रकल्प जे असतील त्यांच्या माध्यमातून वीज निर्मिती ही मोठ्या प्रमाणात होत आहे। 2062-64 सालापासून कोयना धरण वीज निर्मिती करत आहे। त्याच्यामध्ये हजारो कुटुंब आपलं म्हणजे हजारो कुटुंबाचं स्थलांतर दुसरीकडे करण्यात आलेलं आहे आणि ते करत असताना पवनचक्की सुद्धा बनवत असताना हजारो एकर लोकांनी जमीन दिलेली आहे आणि त्याच्या सर्वांच्या ह्या सर्व वीज प्रकल्प पाटण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळं आमची एक छोटीशी मागणी आहे की पाटण तालुक्यातल्या जनतेला घरगुती वापराची वीज या सरकारनं या शासनानं माफ करावी यासाठी आम्ही ही खरं तर पदयात्रा काढलेली आहे।